अकोल्याचे शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तिचक्र पुरस्काराने सन्मान। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांच्या वीरपत्नी आणि वीरमाता यांनी स्वीकारला पुरस्कार। पुरस्कार स्वीकारताना वीरमाता शालू जंजाळ यांना अश्रू अनावर। दिल्लीत इंडिया आघाडीच्या 25 पक्षांची बैठक। आघाडीनं पंतप्रधान पदाचा चेहरा निवडला पाहिजे। उद्धव ठाकरेंनी बैठकीत भूमिका मांडल्याची संजय राऊतांची माहिती। गोकुळ गीतेच्या जाहीर पाठिंब्यासाठी ओझर विमानतळावर बैठक सुरू। बैठकीला मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे उपस्थित। गोकुळ गीते आजच महायुतीच्या नरेंद्र दराडेंना जाहीर पाठिंबा देण्याची शक्यता। राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांना उमेदवारी। सुनेत्रा पवार, पार्थ पवार, भुजबळ यांच्या उपस्थितीत राजेंद्र जैन यांनी भरला अर्ज। राज्यसभेवर जायचा विचार होता, दुर्दैवानं हाती आलेल्या संधी गेल्या। छगन भुजबळांची खदखद। इतरांची मुलं राज्यसभेवर लोकसभेवर जातात, तसा न्याय व्हावा अशी इच्छा होती, भुजबळांचं वक्तव्य। बारामतीतील शासकीय रुग्णालयाला सुनेत्रा पवारांची अचानक भेट। काही कर्मचारी रुग्णांना सेवा देण्याऐवजी मोबाईलमध्ये होते व्यस्त। व्यग्र संबंधित कर्मचाऱ्यांवर सुनेत्रा पवारांचा संताप। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा निकाल जाहीर। मेघराज भोसलेंच्या नेतृत्वाखाली समर्थ पॅनल विजयी। अभिनेता सुशांत शेलारसह सर्व उमेदवार विजयी। कोल्हापुरात समर्थ पॅनलचा जल्लोष। दादर प्लाझाजवळ भीषण अपघात। बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघातात एकाचा मृत्यू, एक गंभीर। 4 जखमींवर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। बस चालकावर गुन्हा दाखल। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात मुख्य संशयित आरोपी निदा खानची धक्कादायक कबुली। पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचं प्रशिक्षण दिलं, आरोपी निदा खानचा जबाब। महाराष्ट्रात मान्सूनची आगेकूच। कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा। पुढील 2 दिवस कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता। विदर्भात काही जिल्ह्यात उकाडा कायम राहणार। दिल्लीनंतर आता कॉक्रोच जनता पार्टीचं पुण्यात आंदोलन। 11 जून रोजी सायंकाळी 4 वाजता आंदोलन। सावित्रीबाई फुले विद्यापीठ परिसरात होणार आंदोलन। नवी दिल्ली विमानतळावर वादळासह पावसामुळे विमानाचं नुकसान। T2 वरील एअर इंडियाच्या 3 विमानांचं नुकसान। धावपट्टीवरील शिडी आणि इतर उपकरणं विमानांवर आदळली। इस्रायल-इराण युद्ध पुन्हा पेटलं। ट्रम्प यांचा विरोध असूनही नेतन्याहूंकडून इराणवर हल्ले। इस्रायलनं इराणमधल्या अनेक ठिकाणी डागले बॅलिस्टिक मिसाईल्स। युद्धबंदी शांतता करारासाठी अंतिम चर्चा सुरू। इराण इस्रायल युद्धबंदीसाठी तयार। अंतिम करारापर्यंत हॉर्मुझची नाकेबंदी कायम। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची माहिती। भारताचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठा विजय। भारताचा अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी मोठा विजय। एकाच दिवसात घेतल्या 14 विकेट्स। भारतीय फिरकीपटूंनी घेतल्या 19 पैकी 15 विकेट्स।